पाहिजे. तिसरं ऋण मी सांगत होते मात्या पित्याचं ऋण. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आतापर्यंत आपलं पालन पोषण केलं, असे हे माता पिता, यांचं सुद्धा ऋण आपल्याला फेडता येत नाही. 3 प्रकारचे ऋण आहेत, आपल्याला फेडता येत नाही. आयुष्यभर तुम्ही कितीही कर्म करा, कितीही फेडायचा प्रयत्न करा, हे 3 प्रकारचे ऋण आपल्याला फेडता येत नाही. पण फेडता येत नाही म्हणून फेडायचा प्रयत्नच करायचा नाही का? फेडता येत नाही म्हणून फेडायचा प्रयत्नच करायचा नाही का? एक गोष्ट सांगू, माणसाने मला जमत नाही म्हणण्यापेक्षा मी प्रयत्न करून देखील मला हे जमलं नाही असं प्रांजळ मनाने कबुली देण्यातच खरा पुरुषार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. एखादी गोष्ट आपण करतोय ना, ती आपल्याला जमत नाही आणि ही खऱ्या अर्थाने सांगावं की मी याचा खूप प्रयत्न केलाय पण मला ही गोष्ट जमली नाही, त्यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. माऊलींची पालखी जाते घाटातून आणि घाटातून पालखी जात असताना जर घाट चढायचाय आणि एखादा वयस्कर बाबा आहे, 2 वयस्कर वृद्ध आहे, घाट तर चढता येणार नाहीये, मग आपल्याला चढता येणार नाही, मग खालूनच एसटीला हात करून वरती गेले. एक जण वरती गेला आणि दुसरा नाही. बसत उठत का व्हायना मी घाट वर चढणार. मग देवाला कुठला भक्त आवडेल? जो बसत उठत येतोय ना, प्रयत्न करतोय, हाच भक्त देवाला आवडणार ना. मग हे 3 ऋण आपल्याला फेडता येत नाही. मग फेडता येत नाही म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? प्रयत्न करायचे बाबा. आणि तोच आज प्रयत्न आपण इथं करतोय. देवाचं ऋण, संतांचं ऋण आणि माते पितेचं ऋण, हे 3ही ऋण फेडायचं आपण आज इथं काय करतोय? प्रयत्न करतोय. तुम्ही म्हणता कसं काय ताई? अरे देवाचं ऋण आपण फेडतोय, विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, याच्यातून काय होतंय? देवाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. संतांचा ऋण कशा पद्धतीने फेडण्याचा प्रयत्न करतोय? आज इथे अभंग कोणाचा घेतलाय? संतांचा घेतलाय. संतांच्या अभंगावरती आपण इथून काय करणार आहे? निरूपण करणार आहे. संतांचे विचार आपण ऐकणार आहोत. याच्या माध्यमातून संतांचं ऋण देखील आपण फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मात्या पित्याचं ऋण आज इथे कशा निमित्ताने ही सेवा आहे? आज सविताताईंचं काय आहे? प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आणि त्या निमित्ताने इथं कीर्तन रूपी सेवा आहे. मग हे सर्व श्रेय आपण कुणाला देणार आहोत? सविताताईंना देणार आहोत. मग याच्या माध्यमातून आपण माते पितेचं सुधारून फेडायचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता आपण कुठला अभंग घेतला? तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग घेतला. देह नो हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने पालनाची नाही चिंता पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. ऐका सगळ्यांनी, ऐका सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अभंग किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. आणि 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबराय काय करतात? द्वितीय चरणामध्ये आपल्याला उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. उपदेश काय करतात तुकोबराय? मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. एवढाच उपदेश तुकोबराय आपल्याला करतात. काय करतात उपदेश? मनोनी लाहो करा काळ सारा चिंतने. म्हणजे काय नेमकं? मनोनी लाहो करा. लाहो म्हणजे अरे त्वरा करा, गडबड करा. तुकोबराय सांगतात म्हणून तुम्ही घाई करा, त्वरा करा, गडबड करा आणि गडबड करून काय करा? काळ सारा चिंतने. एवढाच उपदेश तुकोबराय आपल्याला करतात. पण उपदेश तुकोबराय आपल्याला करतात, ऐकणारा काय म्हणतो? कशासाठी? एखादी गोष्ट जर आपण एखाद्याला सांगितली ना, पहिला प्रतिप्रश्न तिकडून येतो का? कशासाठी? आपण जर एखाद्याला म्हंटल ना, चला आज पारगावला प्रियाताईंचं कीर्तन आहे, चला कीर्तनाला, विचारणारा विचारतो कशासाठी? काय यायचं कीर्तनाला? कशासाठी यायचं बाबा कीर्तनाला? कशा करता येतात? आम्हालाच माहित नाही म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आपल्यालाच माहित नाही कीर्तनाला कशा करता येतात, तर आम्ही दुसऱ्याला कसं म्हणायचं चला कीर्तनाला? कीर्तनाला आपण कशासाठी येतो बाबा? काहीतरी हेतू त्याला सांगावा लागेल ना. अरे बाबा चल तिथं गेल्यावरती झोप चांगली येते, कीर्तन संपल्यानंतर भोजन असतं, म्हणून तरी कीर्तनाला काहीतरी हेतू
कीर्तनाला चल. कारण का तिथं गेल्याच्या नंतर काय आहे, संतांचा अभंग घेतला जातो, त्याच्यावरती आपण काय करतो, चांगले विचार संतांचे ऐकतो. आणि कीर्तनात गेल्याच्या नंतर भगवंताचं स्मरण देखील आपण करतो. मग भगवंताचं स्मरण करतो, रामकृष्ण हरी म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. त्याने काय होतं, आनंद प्राप्त होतो. आणि संतांचे विचार ऐकल्यामुळे काय होतं, आपल्यातला अज्ञान निघून जातं आणि ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते. कीर्तनाला कशा करता येतात, आनंदाच्या प्राप्ती करता आणि अज्ञानाच्या निवृत्ती करता कीर्तनाला येतात. विठ्ठल विठ्ठल. मग काहीतरी हेतू त्याला सांगावा लागेल ना. तसं तुकोबरायांकडे काही हेतू नाही का, तुकोबराय उपदेश करतात, मग त्या उपदेशाच्या पाठीमागे काही हेतू नाही का, त्या उपदेशाच्या केलेला पाठीमागचा जो भाव आहे त्या भावाला उपलक्षित करावं लागतं. तेव्हा त्या उपदेशाला काय होतं, महत्व येतं. कशासाठी तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. कशासाठी तुकोबराय सांगतात, एवढी घाई करा, त्वरा करा, गडबड करा आणि काळ चिंतनामध्ये सारायला सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे उपदेश तुकोबराय करतात, पण हा उपदेश कोणाकरता केलाय, उपदेश केला कोणाकरता. इथं बसलेले सगळे व्यक्ती आहेत, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुकोबरायांनी अभंगामध्ये द्वितीय चरणामध्ये उपदेश केला, हा कोणाकरता केला. परमार्थिक क्षेत्रामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. ब्रह्मचर्य, पहिला वर्ग आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे गृहस्थी, तिसरा आहे वानप्रस्थ आणि चौथा आहे संन्यास. हे 4 प्रकारचे वर्ग आहेत. आता या 4 प्रकारच्या वर्गापैकी कोणाला हा उपदेश केलाय, गृहस्थ्याला हा उपदेश केलाय. का, कसं ओळखायचं, कारण अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय काय म्हणतात, पालनाची नाही चिंता, पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. अरे पालन पोषणाची चिंता कोणाला असते, गृहस्थ्याला असते ना. आज सकाळी काय खाल्लं, संध्याकाळी यांच्या पुढे काय मांडायचं, ही गृहस्थ्याला चिंता असते. मग हा आजचा उपदेश कोणा करताय, गृहस्थ्या करताय. तुकोबराय गृहस्थ्याला उपदेश करतात, काय कर, लाहो कर, गडबड कर आणि काय कर, तुझा काळ चिंतनामध्ये सार. आणि त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, ते बाकीच्या 3 चरणांमध्ये, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये उपदेश करतात आणि त्याच्या पाठीमागच्या 3 चरणामध्ये त्याचा सिद्धांत स्पष्टीकरण करतात. काय, मी फक्त संबंध लावतीये, काय, देहनो हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल मनगोनीला हो करा काळ सारा चिंतने. मी फक्त संबंध लावते, हा उपदेश तुकोबराय करतात आणि त्याच्या 3 चरणामध्ये काय करतात, सिद्धांत स्पष्टीकरण करतात. विठ्ठल विठ्ठल. गृहस्थ्याला तुकोबराय उपदेश करतात. असाच एक गृहस्थी, तुमच्या आमच्यासारखा प्रपंचामधला गृहस्थी. आणि हा गृहस्थी काय करतोय बाबा, प्रपंच पण करतोय आणि परमार्थ देखील साधतोय. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचे म्हटल्यावर किती ओढाताण होते. या मंडळींना विचारा तुम्ही, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधायचं म्हटल्यावर महाराज किती अवघड परिस्थिती आहे. अनुभव आहे त्यांना, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधायचे. हा गृहस्थी काय करतोय, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी साधतोय. त्याच्या प्रपंचामध्ये परमार्थामध्ये तो भरपूर सुखी. आणि हा गृहस्थी शेतामधून घरी येत असताना गावामध्ये आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये कट्ट्यावरती बसलेले 4 असतात आणि त्या चौघांनी त्याला आवाज दिला, अरे सदा हेकडी ये म्हटले. गेला तो, काय रे म्हटले, खांद्यावरला टिकाव आपला खाली टेकवला आणि तो त्यांच्या शेजारी बस म्हटले, बसला, टेकला. हे 4 जण त्याला म्हणतात, अरे तू प्रपंच करतो, परमार्थ करतो, तुझ्या जीवनामध्ये तू किती ओढाताण करतो, तुला कसं हे जमतं. तो म्हणतो मी सुखी आहे, मी प्रपंच देखील करतो, परमार्थ देखील करतो, मी याच्यामध्ये सुखी आहे. अरे पण तुझी ओढाताण किती होते, आम्ही फक्त काय करतोय, प्रपंचच करतोय, आम्ही किती सुखी. तू प्रपंचही करतोय, परमार्थ देखील करतोय, याच्यामुळे तुझी किती ओढाताण होते. हे 4 जण कुणाला म्हणतायत, त्या गृहस्थ्याला म्हणतायत. पण तो गृहस्थी म्हणतो मला याच्यातच सुख आहे, मी प्रपंच करतोय आणि परमार्थ देखील करतो ना, या परमार्थामध्ये मला सुख भेटते. अरे सुख मिळतं, तुला सुख मिळतं ठीक आहे, तू परमार्थ करतो ठीक आहे, पण तू एक दिवस जाणार आहे आणि आम्ही प्रपंचाचं सुख घेतोय, आम्ही सुद्धा एक दिवस
जाणार आहे. मग तुझ्या परमार्थाचा उपयोग काय? तू सुद्धा परमार्थ करतोय, पण तू सुद्धा एक दिवस जाणारच आहे. परमार्थ करणारा देखील जाणार आहे आणि प्रपंच करणारा देखील जाणार आहे. मग तुझ्यात आणि आमच्यात फरक काय? कुठला तरी एक कारण एकाच सुख घे ना. त्यावेळेस तो सांगतो गृहस्थी ऐका, आपल्या सर्वांच्या फायद्याचे. तो गृहस्थी सांगतो, अरे बाबांनो, मी प्रपंचही करतो, परमार्थही करतो, पण तुमच्यात आणि माझ्या जाणार तर आपण दोघं पण आहे, पण तुमच्या माझ्या जाण्यात फरक आहे. म्हटलं काय फरक आहे? अरे ज्ञानोबराय सांगतात फरक काय? का झाकली या घटीचा दिवा. ज्ञानोबराय सांगतात आता इथं दिवा मांडलाय, या दिव्यावरती चालू दिवा आहे आणि त्याच्यावरती जर आपण ग्लास ठेवला ना, जर ग्लास त्या दिव्यावरती पालथा मांडला तर आतमध्ये दिवा चालू आहे का विझलाय हे कळेल का? हे दिसतच नाही. आतमध्ये दिवा चालू आहे का विझलाय हे दिसत नाही. तो गृहस्थी सांगतो अगदी त्याच पद्धतीने मी जाणार आहे. माझ्या शेजारी 4 बसलेले असतील, पण त्यांना सुद्धा कळणार नाही मी गेलो का आहे. पण तुम्ही जाताना मात्र कसे जाणार? हातपाय खुडतच जाणार, विठ्ठल विठ्ठल. हा माझ्या परमार्थाचा मला उपयोग आहे. अरे बाबा, पण हा परमार्थ तू सांगतो ना, तू जाताना तुला फायदा होणार आहे. मग आम्ही जाताना काय करू? आम्ही सुद्धा भगवंताचं स्मरण करू आणि जाताना आम्ही सुद्धा तुझ्यासारखं जाऊ की शेजारच्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे. मग आम्ही सुद्धा शेवटपर्यंत शेवट अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वाकलेवर यत् प्रयाती समद्भाव यस्ति नात्रत्रे संशयाः. आम्ही सुद्धा अंतकाळी नामस्मरण केल्याच्या नंतर आमचा सुद्धा देह तसा जाईल का? नाही बाबा, त्याला सुरुवातीपासूनच काय करावं लागतं? भगवंताचं स्मरण करावं लागतं. अरे बाबा ठीक आहे, पण मला सांग, तू सकाळीचा उठून रोजची रोज नित्यनेम करतो, काकडा करतो, हरिपाठ करतो, 50 वर्ष वारी केली, पण त्याचा उपयोग काय? तुला अजून देखील स्वप्नात देखील भगवंताची प्राप्ती झाली का? ठीक आहे, तू जाणार आहे ना, सहज गतीने तुझा मृत्यू होणार आहे, आमचा तडफडत होऊ दे. पण तू एवढा नित्यनेम करतो, 50 वर्ष वारी केली, काकडा केला, हरिपाठ करतो, नित्यनेम करतो, तुला स्वप्नात देखील भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली का? स्वप्नात देखील भेट असते ना. आशा असते माणसाला, केलेल्या कर्माबद्दल माणूस काय करतो? आशा बाळगतो. स्वप्नात देखील तुला भेट झाली का? आता मात्र यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं. या चौघांनी काय केली महाराज? शंकेची काडी त्याच्या मनामध्ये पेरली. याच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की खरंच मी 50 वर्ष वारी करतोय, काकडा करतोय, हरिपाठ करतोय, मला अजून स्वप्नात देखील भगवान परमात्म्याची भेट नाहीये. आता असं म्हटल्यावरती हा विचारात पडला आणि पडल्यानंतर हा घरी गेला. बायकोने गेल्या पाण्याचा तांब्या दिला, चहा दिला, याचं काही लक्ष नाही. चहा घेतला. संध्याकाळी जेवायला वाढलं, ताटातला घास मोडला, तोंडापर्यंत आला, पण डोक्यामध्ये विचार चाललाय. काय विचार चाललाय? द्वंद्व निर्माण झाले मनामध्ये. अरे मी काय करतोय? प्रपंच करतोय, परमार्थ करतोय, काकडा करतोय, हरिपाठ करतोय, 50 वर्ष वारी देखील केली, पण मला अजून देखील स्वप्नात देखील भगवान परमात्म्याची भेट झाली नाही. डोक्यामध्ये विचार चालू आहे. जेवण झाल्याच्या नंतर अंगणामध्ये बाहेर बास टाकली आणि बाजेवरती तो निवांत पडलाय आणि पडल्यावरती त्याचं लक्ष आहे. आकाशातले तारे मोजत नव्हता. डोक्यामध्ये विचार चालू होता, काय करावं बरं, काय करावं? माझ्या मनातलं द्वंद्व कोण आता बाहेर काढेल? कोण माझ्या शंकेचं निवारण करेल? असं तो विचार करत होता. आणि विचार करत असतानाच त्याला वाटलं, एकनाथ महाराजांकडे जावं का? अरे पण ते खूप लांब आहेत आपल्यापासून. मग माऊली जवळ आहेत, माऊलींकडे जावं का? अरे माऊलींनी प्रपंचन परमार्थ केलाच नाही, फक्त काय केलंय? परमार्थच केलाय, प्रपंच केला नाही. मग माऊली सुद्धा माझ्या शंकेचं निरसन करू शकत नाही. कोण करेल? ज्याने हे दोन्ही साध्य केले. दोन्ही काय? प्रपंच आणि परमार्थ. मग त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो, अरे जगद्गुरु तुकोबराय, त्यांनी काय केलंय? प्रपंचही साधलाय आणि परमार्थ देखील साधलाय. आता झोप याय नाही रात्रभर मनामध्ये द्वंद्व निर्माण झालाय, प्रश्नांचा कल्लोळ उत्पन्न झालाय आणि अशा अवस्थेत पाठीच तो उठलाय. भल्या पहाटे उठला आणि कुठं निघाला? देहूकडे निघाला. आपल्याला लवकर जायचंय कारण उशीर झालाय. तो लवकर गेला, भल्या पहाटे गेला आणि लवकर तुकोबरायांच्या महाली पोहोचला. पोहोचल्या त्याने काय केलं बाबांनो? आवाज दिला, महाराज आहे का कोणी घरात? झुंजून झालेले उजाडतायत. जिजामातेंचं काय चालू आहे? सडा रांगोळी चालू आहे, तुळशीला पाणी घालतायत. आणि जिजामातेने आवाज दिला, अहो महाराज आत्ताच नामस्मरणा करता डोंगरावरती गेले. अहो मला त्यांना भेटायचं आहे, मी खूप लांबून आलोय. मग म्हटलं तुम्हाला डोंगरावरती जावं लागेल.
मग तो गृहस्थी जिजामातेला विचारतो कुठल्या डोंगरावरती तुकोबराय गेले. आता जिजामाता सांगतायत ते सांगता येणार नाही. का? कारण महाराज भगवंताच्या नामस्मरणा करता कुठे जायचे? 3 डोंगरावरती जायचे. भंडारा, बरुडा आणि भामचंद्रावरती 3 डोंगरावरती जातात म्हटले. माहित नाही, तुम्हाला जाऊन पाहावं लागेल. तो गृहस्थी म्हणतो हवा आई साहेब प्रत्येक डोंगर चढायचा. पहिला डोंगर चढायचा, महाराज दिसले नाहीत तर खाली उतरायचं. पुन्हा दुसरा डोंगर चढायचा, महाराज दिसले नाहीत तर खाली उतरायचं. तिसरा डोंगर चढायचा. अहो माझा दिवस जाईल, मी खूप लांबून आलोय, मला असा काहीतरी उपाय सांगा की महाराज कुठे आहेत, मला डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. मग जिजामाता सांगतात काय करा, गावाच्या बाहेर गेल्यावरती 3 रस्ते फुटतात. एक बुरुड्यावरती जातो, एक भामचंद्रावरती जातो आणि एक भंडारा डोंगरावरती जातो. प्रत्येक रस्त्याची माती उचला आणि कानाला लावा. त्यातून जर आवाज आला ना विठ्ठल विठ्ठल तर काय समजा त्या रस्त्याने त्या डोंगरावरती महाराज गेले. आता याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, अरे असं होईल का? असं कसं शक्य आहे? असं कसं होईल? मनामध्ये त्याच्या उत्सुकता लागली. तो झप 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 पावलं टाकत गावाच्या बाहेर आला. गावाच्या बाहेर आला, पहिल्या रस्त्याची माती उचलली, कानाला लावली. उत्सुकता होती ना, खरंच माती बोलेल का? विठ्ठल विठ्ठल बोलेल का? अशी उत्सुकता त्याच्या मनामध्ये होती. पहिल्या रस्त्याची माती उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. बाबांना दुसऱ्या रस्त्याकडे गेला, दुसऱ्या रस्त्याची माती उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. आता मात्र त्याचे मन थोडस नाराज झालं. दोन्ही रस्त्याची माती उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. अरे मी खरंच योग्य व्यक्तीकडे आलोय का? असं त्याच्या मनामध्ये थोडस त्याचं मन नाराज झालं. आणि असं म्हणत असताना तो तिसऱ्या रस्त्याकडे गेला आणि मुठभर माती उचलली, कानाला लावली. आता मात्र आवाज आला, विठ्ठल 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 असा आवाज आला. आवाज आल्यावर त्याला आनंद झाला. का? कारण आता मी खरंच त्याला असं त्याला खरं वाटलं, मी खरंच योग्य व्यक्तीकडे आलोय असं त्याला वाटलं. आणि म्हणून तो सरसर डोंगर चढत वरती गेला. वरती गेल्यावरती डोंगरावरती निम्म्या रस्त्यावरती एक गुराखी गुरं चालत होता. आणि गुरं चालत असताना त्या गुराख्याला त्याने विचारलं, अहो गुराखी दादा वरती महाराज आहेत का? गुराखी दादा म्हटले हो महाराज वरती आहेत, आपण जा. महाराज भल्या पहाटे वरती आले. असं म्हणून तो पळतच गृहस्थी वरती गेला. तुकोबरा एका झाडाखाली निवांत भगवंताचं स्मरण करताय, भगवंताचं भजन करताय. आणि हा गृहस्थी त्यांच्या समोर जाऊन बसला आणि तो देखील त्या भगवंतामध्ये त्या भजनामध्ये विलीन झाला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आणि विलीन झाल्यानंतर तुकोबराय जागे झालेत आणि डोळे उघडून पाहतात तर समोर गृहस्थी बसलाय आणि तो त्या भजनामध्ये विलीन झालाय. तुकोबरायाने त्याला हलवून जागे केलं. म्हटले महाराज कुठून आलात तुम्ही?
काय काम तुमचं? त्यावेळेस तो गृहस्थी सांगतो, ऐका मी माझं चिंतन झाल्याच्या नंतर कीर्तनाच्या शेवट तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तो गृहस्थी तुकोबऱ्याला सांगतो, हो तुकोबरा मी खूप लांबून आलोय, माझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेत. काय प्रश्न उत्पन्न झालेत? अहो मी 50 वर्ष वारी केलीये, नित्यनेम करतोय, हरिपाठ करतोय, काकडा करतोय, पण मला अजून स्वप्नात देखील भगवंताची प्राप्ती नाहीये. सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू? प्रपंच करतोय, प्रपंच करत करत परमार्थ देखील करतोय, पण मला अजून स्वप्नात देखील भगवंताची प्राप्ती नाहीये. असं म्हटल्यावरती तुकोबराय म्हणतात, प्रपंच करतो, परमार्थ करतो, स्वप्नात देखील भगवंताची प्राप्ती नाही. मग ठीक आहे म्हणले, काय कर? एकच काम कर, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय कर बाबा, फक्त मनवोनी लाभो करा. म्हणजे लाभो म्हणजे काय? त्वरा करा, गडबड करा, आणि गडबड करून काय कर? भगवंताचं नामस्मरण. काळ सारा चिंतने. का हो तुकोबराय आपल्याला एवढी घाई करायला लावतात? का तुकोबराय आपल्याला घाई करायला का सांगतात? आणि घाई करून काय करायला सांगतात? काळ सारा चिंतने. काळ आपल्या चिंतनामध्ये सरायला सांगतात, काही करून सांगतात. गृहस्थाचा प्रश्न आहे ना, काय करू? म्हणून तुकोबराय त्याला उपदेश करतात, मनोनी लाभो करा काळ सारा चिंतने. मग आपल्या आयुष्यामध्ये घाई का करायची? सुभाषितकार सांगतात, अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थम च चिंतयेत गृहीत इव केशेषु मृत्यूनाम धर्म आचरेत. अरे सुभाषितकार शास्त्र आपल्याला सांगतं. शास्त्र काय सांगतं? शास्त्र आपल्याला घाई, दोन गोष्टीची आपल्याला घाई करायला सांगतं, आणि दोन गोष्टी आपल्याला निवांत करायला सांगतं. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या निवांत केल्या तरी चालतात, आणि काही गोष्टींची मात्र गडबड करावी लागते, घाई करावी लागते. शास्त्र आपल्याला सांगतं दोन गोष्टी आहेत, निवांत करा, सावकाश करा. कोणत्यात? अजरामरवत प्राज्ञ, म्हणजे मी अमरच आहे असं समजून दोन गोष्टी करायच्या. कुठल्या? विद्या. विद्या मिळवताना माणसाने काय केलं पाहिजे? निवांत मिळवायची, मला मरण येणार नाही असं समजून विद्या मिळवायची. आणि दुसरी गोष्टी धन, वित्त, पैसा, ही सुद्धा कशी कमवायची? निवांत कमवायची. निवांत म्हणजे टेबला खालून नाही, 2 नंबर नाही. निवांत, निवांत म्हणजे चेक करायचा आहे आपल्या प्रपंचामधला पैसा जो येतोय ना, तो कशा पद्धतीने येतोय ते आपल्याला चेक करून पडताळणी करूनच आपल्या प्रपंचामध्ये मिळवायचंय, पण उत्तम प्रकारचाच, टेबला खालून नाही. टेबला खालून येणारं प्रत्येक धन कुठून कसं जाईल सांगता येत नाही. तुम्ही जरी टेबला खालून घेतलं ना, तरी ते लगेच इकडे दवाखान्यामध्ये, लगेचच दवाखान्यामध्ये प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. येणारा प्रत्येक पैसा आपल्याला काय करायचंय? लक्ष द्यायचंय कशा पद्धतीने तो येतोय. आणि दुसरी गोष्ट मी सांगितली, विद्या. मी अमरच आहे असं समजून आपल्याला काय करायची? विद्या कमवायची. दोन गोष्टी आपल्याला काय सांगतंय शास्त्र? सावकाश, निवांत कमवा. आणि घराला आग लागली, निवांत, मग आपण विहीर खणू, मग पाणी लागेल, मग ते पाण्याने आपण घर चालेल का? आता इथं काय करावी लागेल? गडबडच करावं लागेल ना, त्वराच करावं लागेल, घाईच करावी लागेल. ह्या गोष्टी कशा आहेत? घाई करण्याच्या. काही गोष्टी शास्त्र आपल्याला निवांत करायला सांगतं, पण काही गोष्टी आपल्याला गडबडीने करायला सांगतं. म्हणून पुढे सुभाषितकार सांगतात, अजनावरवत प्राज्ञो विद्यामर्थम च चिंतयेत गृहीत इव केशेषु मृत्यूनाम धर्म आचरेत. इथं पुढे शास्त्रकार सांगतात आपल्याला की ज्या पद्धतीने विद्या आणि धन आपल्याला सावकाश कमवायचे ना, त्या पद्धतीने धर्म आपण आपला घाईने पाळला पाहिजे. का? गृहीत इव केशेषु. अरे जणू मृत्यूने आपले काय केले? केस पकडले. तो कधी येईल सांगता येणार नाही, आणि तेवढ्या घाईने आपण काय केलं पाहिजे? आपला धर्म पाळला पाहिजे. मृत्यू कधी येईल सांगता येतं का बाबा? अरे या देहाचा क्षण भंगूर नाही भरवसा, थोडा सुद्धा भरोसा नाही, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून क्षणात आपल्याला काय करायचंय? आपला क्षणात उद्धार करून घ्यायचंय. राम राम स्मरादी, राम राम आधी स्मरायचे, सर्व काम बाजूला ठेवायचे, आणि अगोदर कशाची घाई करायची? राम राम स्मरादी. अगोदर राम स्मरायची घाई करायची आपल्याला. कारण का? कारण क्षण भंगूर सुद्धा या देहाचा भरोसा नाही. जन्माला आपण येतो ना बाबांनो, ऐका ऐका, क्षणाचाही आपल्याला काय आहे? भरोसा नाहीये. जन्माला माणूस येतो ना, प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो, आणि जन्माला येत असतानाच आपल्या बरोबर ते आपला मृत्यू बरोबरच घेऊन येतो. तो आपण जन्माला आलो ना, मृत्यू सुद्धा
आपल्या बरोबर येतो. आता आपण इथं बसलोय ना, आपल्या शेजारीच तो बसलेला आहे. आपण झोपलो ना, आपल्या शेजारीच तो झोपतो. म्हणून तर म्हणतात, अहो रात्री तर आम्ही चहा घेतलाय, रात्री तर जेवण बरोबर केलंय, आणि आज भल्या पहाटेच असे कसे गेले? रात्री तर भेट झाली. अरे मृत्यू त्यांच्या बरोबरच होता, म्हणून ते गेले. घडोघडी काळ वाटे याची पाहे. अरे काळ आपल्या बरोबरच आहे, कधी झडप घालील सांगता येत नाही, कधी आपला मृत्यू होईल सांगता येत नाही. नगरपालिकेमध्ये जर आपण गेलो ना बाबांनो, नगरपालिकेमध्ये तर जन्माचा दाखला आपल्याला देतात, मृत्यूचा मिळतो मिळत नाही. मृत्यूचा दाखला आपल्याला मिळत नाही. फोटो स्टुडिओ मध्ये जा, फोटो काढा. फोटो काढल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जन्म दिनांक पुढे टाकली जाते, आणि डाव्या कोपऱ्यामध्ये मृत्यू पुढे डॅश असतो. का? तारीख माहित नाही. येणार आहे हे मात्र माहितीये, पण कधी येईल हे सांगता येत नाही. महिला मंडळ सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. घरामध्ये आपण स्वयंपाकाकरता गॅस वापरतो ना, गॅस आपण वापरतो, त्याच्याकरता आपण सिलेंडर आणतो. सिलेंडर कितीही ग्रॅज्युएशन झालेली महिला असू द्या, पीएचडी झालेली असू द्या, सिलेंडर आणल्यानंतर आणलेलीची तारीख काय करतात? कॅलेंडर वरती मांडली जाते. संपलेली मानतात का? संपलेली मानता येतात का? जसे त्या सिलेंडरचं ना, तसं या सिलेंडरचं म्हणजे माझ्या सिलेंडरकडे बघू नका, ज्यांनी आपापले सिलेंडर चेक करा. विठ्ठल विठ्ठल. आपापले सिलेंडर चेक करायचे. याची जन्मलेली तारीख आहे, पण मृत्यूची तारीख कधी हे सांगता येत नाही. म्हणून आपल्याला तुकोबराय उपदेश करतात. काय करतात? त्वरा करा, घाई करून काय करा? भगवंताचं स्मरण करा. अहो तुकोबराय सांगतात, पण नाथबाबा सुद्धा आपल्याला सांगतात. नाथबाबा तर हात जोडून विनवणी करतात. कर जोडून विनवितो तुम्हाला
वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा. एवढं सोपं साधन आहे, आपल्याला याला काही सुद्धा करावं लागत नाही. त्याचं स्पष्टीकरण नाथबाबा सांगतात. तीर्थाला जावं लागत नाही, पंचांगी साधन लागत नाही, दंडन मुंडन सुद्धा लागत नाही, कुठलं 2 पायाचं नाही, कुठल्या 4 पायाचं नाही. हे कुठल्या देवतांना लागतं? शेंदारी हेंदारी दैवत आपले कोण पूजिते भूते खेते. हे साधन याला लागत नाही. एवढं सोपं आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही काय करा, मधुसूदनाला आठवा आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एवढं घाई तुकोपरे आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायला सांगतात. हे उपदेश कोणाला करतायत? गृहस्थाला करतायत. तो गृहस्थी म्हणतो ठीक आहे तुकोपर आहे, तुम्ही मला सांगताय, मी तुमचं ऐकतो, मी माझ्या जीवनामध्ये घाई करतो, त्वरा करतो, भगवंताचं स्मरण करतो. पण मला सांगा, माझा खूप मोठा प्रपंच आहे, माझा खूप मोठा बिझनेस आहे, बिझनेसचं काय करू? खूप मोठा बंगला आहे, खूप मोठी गाडी आहे, खूप मोठा बिझनेस आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, असं आहे, त्याचा मी 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 पाहिजे. हे गणितच आपल्याला कळलं नाही. ज्यावेळेस आपल्याला हे गणित कळलं ना, आपल्या आयुष्यातलं, माणसाच्या आयुष्यातलं काय सरलं पाहिजे आणि काय उरलं पाहिजे, हे ज्यावेळेस त्याला गणित कळलं ना, त्यावेळेस तो मनुष्य धन्य होऊन जाईल बाबा. कारण आपल्याला हे गणितच समजलं, हे गणित तुकोबरायांना समजलंय. आपल्या मानवी जीवनाची शोकांतिकाच आहे. माणसाला जे सरावं वाटतं ना ते उरत जातं आणि जे उरावं वाटतं ना ते सरत जातं. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. का? काय सरावं वाटतं आपल्याला? आपल्या जीवनातले प्रपंचातले दुःख आपल्याला सरावी वाटतात, पण ते जन्म जन्मांतराची उरतच जातात. आणि आयुष्य उरावं वाटतं, पण ते मात्र सरत जातं. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. आपल्याला समजत नाही, गणितच आपल्याला अजून जमलं नाही की माणसाच्या आयुष्यातलं काय सरलं पाहिजे आणि काय उरलं पाहिजे. तुकोबराय सांगतात ना, तुका म्हणे का मरणेची सारे, तुका म्हणे का मरणेची सारे, तुका म्हणे का मरणेची सारे, तुका आणि उत्तमाची उरे कीर्ती माग. ह्यातला उत्तम शब्द आहे ना, हा देहली दीप नावाने घ्यायचा आहे. कसा? तुका म्हणे एका मरणाची सरे, मरण पण आलं पाहिजे. कसं? उत्तम. आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती पण उरली पाहिजे. कशी? उत्तमच उरली पाहिजे. हा उत्तम शब्द आहे ना, हा देहली दीप नावाने घ्यायचा. म्हणजे उमऱ्यावरती जर आपण दिवा लावला ना, तर त्याचा याही रूम मध्ये प्रकाश पडतो आणि या सुद्धा रूम मध्ये प्रकाश पडतो. असा हा उत्तम हा शब्द आहे. हा देहली दीप
घ्यायचा. मग उत्तमच कीर्ती उरली पाहिजे, उत्तमच मरण आलं पाहिजे. नाही तर माणसाने मरणाच्या भानगडीत पडायचंच नाही. माणसाचं उत्तम मरण म्हणजे काय बाबांनो? हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, हातामध्ये गाथा आहे आणि आपल्याला मरण आले, है की नाही उत्तम मरण? भगवंताचं दर्शन घेण्याकरता गेलाय, पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिलंय आणि चरणावरती मस्तक ठेवल्याबरोबर ती गेला, है की नाही उत्तम मरण? आणि दुसरं मरण आहे अजून, देशाच्या सीमेवरती लढतोय आणि लढता लढता गेलाय, देशासाठी गेलाय, है की नाही उत्तम मरण? मग असं मरण आलं तर मरावं, नाहीतर मरायच्या भानगडीत पडायचंच नाही. बाबा कुठं तरी गेलाय, फोनवर बोलतोय, धडकलाय, गेलाय. गाडी चालवतोय, चालवता धडकला. बाथरूम मध्ये आंघोळ करता करता पाय घसरला, मरायच्या भानगडीतच पडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल मेलं तरी उत्तम. तसं देह नो हे मी हे सरे, हा मी जो शब्द आहे ना, हा सुद्धा देहलिदीप नावाने घ्यायचंय आपल्याला. कसा? देह नो हे मी हे सरे. अरे देह नो हे मी, तुकोबराय सांगतात पहिला अर्थ बघा, लक्ष द्या. 2-3 प्रकार या अभंगामध्ये. देह नो हे मी, मग तू कोण आहे? अरे मी वासुदेव तत्वत आहे, मी अहम ब्रह्मास्मी आहे, मी वासुदेव तत्वत आहे. मी वासुदेव कोण आहे? वासुदेव तत्वत आहे, अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? मी ऐका, हा मी कसा बदलत नाही. आजोबा मला सांगा, तुम्ही लहानपणी तुमच्या आजोबांच्या मांडीवरती खेळलात, मी माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या मांडीवरती खेळले आणि आता मी माझ्या मांडीवरती माझी नातवंड खेळवती. मग तेव्हाचा देह आणि आताचा देह एक आहे का? तेव्हाचा देह आणि आताचा देह एक आहे का? नाही ना. तेव्हा आपण लहान होतो आणि आता आपण आपल्या लहान मुलांना मांडीवरती खेळवतो, पण देह एक नाहीये. पण मी मात्र लहानपणीचा मी आणि आताचा मी मात्र एक आहे. मग मी कोण आहे? अरे मी अहम ब्रह्मास्मी, हा मी बदलत नाही. देह नो हे तुको बरा म्हणतात. दुसरा प्रकार, देह नको का? देह म्हणजे काय? मी देह आहे हे अज्ञान आहे ना, मी देह आहे हे काय आहे? अज्ञान आहे. पण तुको बरा म्हणतात नको, देह नको का? कारण जर आपल्याला आता हार्मोनियम वाजवायचंय, पकवाद वाजवायचंय, गायन करायचंय तर काय लागतंय? देह लागतो ना. भगवंताची वारी करायची आहे, काय लागतो? देह लागतो. भगवंताचं स्मरण करायचंय, देह लागतो. म्हणून तो कोबरा म्हणतात देह नो हे. मग काय कर? मी हे सरे. मग हा दुसरा मीचा अर्थ काय हो? मी म्हणजे कोण? आपल्यातला अहंकार. तुकोबराय सांगतात, हा अहंकार बाजूला सार, देह नको. कारण तो कधी ना कधी तरी जाणारच आहे. माहितीये तुकोबरायांना, जाणतेपूर्वक माहितीये देह जाणारच आहे. पण मी जाणार नाहीये. हा मग देह नको, तू काय सार बाजूला? अहंकार बाजूला सार, मी बाजूला सार. आणि ज्यावेळेस मी बाजूला सारेल ना, त्यावेळेस खाली काय राहणार आहे? उल्ला उरी विठ्ठल. माणसाच्या मनातील देहातील ज्यावेळेस अहंकार बाजूला जातो ना, त्यावेळेस खाली काय राहतं? उल्ला उरी विठ्ठल. खाली फक्त उल्ला उरी विठ्ठल राहणार आहे. ज्ञानोबराय सांगतात ना, हा विचारून अहंकार सांडीजी, मग अस्तीची वस्तू होईजी, तरी या परी स्वस्ती सहजे आपण केली. ज्ञानोबराय सांगतात आपल्याला, विचार करून तू काय कर, तुझ्यातला अहंकार बाजूला सार. आणि ज्यावेळेस तू विचार करून तुझ्यातला अहंकार बाजूला सारशील ना, त्यावेळेस तू मी राहणार नाही, तू कोण राहणार आहेस? एक वस्तू आहे. आपल्यातला अहंकार गेला ना तर काय होईल? तू का म्हणे देव झाला? आपण आपोआपच देह नो हे मी हे सगळे उल्ला उरी विठ्ठल विठ्ठल तत्वाला आपण जाऊन पोहोचणार आहे. फक्त अहंकार आपल्याला बाजूला सारायचा आहे. हा जर अहंकार बाजूला सारला ना तर आपण फक्त एक वस्तू आहे बाबा, वस्तू आहे. फक्त मी बाजूला सारा. अरे सीता स्वयंवरामध्ये धनुष्यबाण मांडला होता, स्वयंवराची अट होती. स्वयंवरामध्ये जो कोणी धनुष्यबाण उचलेल ना आणि त्याचे 2 तुकडे करेल त्याला सीता मैया प्राप्त होणार होत्या. कुणाला जमलं नाही बाबा, रावण सुद्धा तिथे गेला, इथपर्यंत धनुष्यबाण उचलला, परंतु 2 तुकडे करता आले नाही. मग माझ्या प्रभूचं आगमन झालं, प्रभूंनी धनुष्यबाण उचलला, त्याचे 2 तुकडे देखील केले, सर्वांना ज्ञाते. आणि 2 तुकडे केल्याच्या नंतर त्या धनुष्यबाणाला एका व्यक्तीने विचारलं, का रे बाबा? म्हटला, तू जोडलेला होता, तुला आता तोडलं, भगवंताने तुला तोडलं, मग तुला वाईट वाटत नाही का? तुला भगवंताने आता तोडलं, तुझे 2 तुकडे केले, तुला वाईट वाटत नाही का? त्यावेळेस तो धनुष्यबाण सांगतो, ऐका, तो धनुष्यबाण सांगतो, ज्यावेळेस मी जोडलेला होतो ना त्यावेळेस मी इतरांना तोडायचं काम केलं, आणि आज मला भगवंताने तोडलं ना तर मी आज जोडायचं काम केलं. कस काय जोडायचं काम केलं? कारण धनुष्य प्रभू रामचंद्राने मला तोडलं, म्हणून प्रभू रामचंद्रांना कोण प्राप्त झाल्या?
सीतामय्या प्राप्त झाला. ज्यावेळेस मी जोडलेला होतो त्यावेळेस मी धनुष्य बाण मारून इतरांना तोडायचं काम करायचो. आज मला भगवंताने तोडलं म्हणून मी जोडायचं काम केलंय. मग आपल्यातला फक्त मी बाजूला सारा, आपोआप आपण काय होणार आहे, विठ्ठल तत्वाला जाऊन पोहोचणार आहे. मग विठ्ठल तत्वाला जाऊन पोहोचणार आहे. ठीक आहे, गृहस्थी म्हणतो तू बरोबर आहे, ठीक आहे म्हटलं, मी माझ्यातला अहंकार पण बाजूला सारेन. पण मी जर घाई करून नुसतं नामस्मरण केलं आणि माझ्यातला मी सुद्धा बाजूला सारला, मग आता प्रपंचाचं काय? प्रत्येक बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काळजी आहे ना. जर भगवंताचं स्मरण करत बसलो तर प्रपंच कसा चालेल? प्रपंच चालायला काय लागतं? पैसा लागतो, तो कमवला पाहिजे. देर हरी पांगावरी कोण देणार आहे का आपल्याला? देणार नाही बाबा. मग माझ्या प्रपंचाचं काय? त्यावेळेस अभंगाच्या तुझ्या चरणामध्ये त्याला तुकोबराय सांगतात. मास विकावं, कोणती कामं केली महाराज? नरहरी सोनारा संगे घडू फुंकू लागे. ढोरे ओढण्याचं सुद्धा काम माझ्या भगवान परमात्म्याने केलं म्हणून तुकोबरायाकडे भरपूर पुरावे आहेत. म्हणून तुकोबराय सांगतात आपल्यालाच फक्त पाहायला वेळ नाहीये, आपली वेळ होऊन गेलीये महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात हे पुरावे आपण घरी गेल्यानंतर पहा, भरपूर पुरावे. भगवंताने देवाची भक्ताची कोणती कोणती कामं केली. मग आपण का या प्रपंचामध्ये एवढं विलीन व्हायचंय? प्रपंच करत करत आपण देखील परमार्थ करायचंय. काय करायचंय? सगळा भार देवावरती सोपवायचाय. आणि आपण काय करायचंय? मनवोनीला हो करा काल सारा चिंतने. अरे गृहस्थी म्हणतो ठीक आहे तुकोबराय, माझ्या खाण्यापिण्याची जबाबदारी सुद्धा मी घेत नाही, सर्वस्वी देवावरती सोपवतो. पण मला सांगा, एवढं सगळं केल्यावरती तरी मला भगवंताची भेट होईल का? का नाही होणार? तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. सर्वांनी आपले दोन्ही हाती वरती घ्यायचे, हात वरती घ्या. तो ठीक आहे तुकोबराय, मी माझ्या पाळण्याची चिंता नाही करणार, पण मला आता भगवान परमात्म्याची भेट होईल का? पहिल्यापासूनचा प्रश्न त्याचा होता ना गृहस्थाचा तुकोबरायांना. काय मी प्रपंच करतोय, परमार्थ करतोय, पण मला अजून स्वप्नात देखील भगवान परमात्म्याची भेट नाहीये. मग तुकोबरायांनी त्याला उपदेश केलाय काय? मनवोनीला हो करा काळ सारा चिंतने. तू तुझ्या जीवनामध्ये घाई कर, मृत्यू कधी सुद्धा येऊ शकतो. तू फक्त घाई कर आणि भगवंताचं स्मरण कर. अरे तुझ्यातला अहंकार बाजूला सार. अहंकार बाजूला सारल्यावर खाली काय राहणार आहे? उलावरी विठ्ठल. विठ्ठल तत्वाला तू पोहोचणार आहेस. प्रपंचाची जबाबदारी घेऊ नकोस, ती सर्वस्वी देवावरती सोपव. आणि ज्यावेळेस तू या सगळ्या गोष्टी करशील ना, त्यावेळेस तुकोबराय सांगतात, तुका म्हणे
जीवासाठी देव पोटी पडेल. अरे तुझ्या जीवासाठी तू या सगळ्या गोष्टी करशील ना, तुझ्या जीवासाठी देव पोटी पडेल म्हणजे तुझ्या हृदयात देखील यायला मागे पुढे पाहणार नाही. आला ना हो, भरपूर उदाहरण आहेत. भक्त हनुमंतरायाच्या होताना, सावता महाराजच्या हृदयामध्ये होताना, अरे किती उदाहरण आहेत की त्याच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा अवतरले. बाबा नवे नवे तर तुकोबरे स्वतःच भगवंताचं स्वरूप आहे, स्वतःच भगवंत आहेत. ह्या स्थितीला आपण पोहोचतो. पण कधी या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर. माय बाप्पांनो, जाता जाता एवढंच सांगेन, जाता जाता एवढंच सांगेन, काय हो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंद टिळा लावा, कपाळाला गोपीचंद टिळा लावा. जाता जाता एवढंच सांगते. आणि पवित्र अशी तुळशीची माळ घाला. आणि आई वडील आपले हयात आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. अहो, गेल्याच्या नंतर आपण भरपूर काही करतो, पण हयात आहे तोपर्यंत सेवा केली पाहिजे बाबांनो. जोपर्यंत आपले माता पिता हयात आहेत तोपर्यंत आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आज हे आदर्श आहे, हे कुटुंब म्हणजे एक आदर्श आहे. अहो, स्वतःचे आपत्ती असतील ना, पुत्र असतील ना, तरी आई बापाला बघत नाहीत. अहो, अंत्यविधीला सुद्धा येत नाहीत. 13 दशक्रिया श्राद्ध तर करतच नाहीत. जिवंत उदाहरण आहेत, डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत बाबांनो, डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. काही 8 दिवसाच्या कालावधीमध्ये दिनेश महाराज पाठीमागच्या 8 दिवसामध्ये श्राद्धाचाच कार्यक्रम होता, आमच्या जवळच होता. कार्यक्रमाकरता गेले. 3 अपत्य मातेला, त्यातला एक लवकर गेले होते. त्यांचे फक्त मुले आणि सुनबाई त्यांच्या होत्या. पण 2 अपत्य मोठ्या हुद्द्यावरती कामाला आहेत. नातवंड सुद्धा पोलीस अधिकारी आहेत, पोलीस भरतीमध्ये आहेत. एवढा मोठा कुटुंब त्या मातेचं होतं. पण श्राद्ध घालायचं म्हटल्यावर खर्च देखील करेनात हो. जिचा पती गेला होता ना, त्या सुनबाईने सांगितलं, महाराज परिस्थिती नाहीये. कारण का, पती लवकर गेलेत, पण सासूबाईंचं वर्ष श्राद्ध करायचंय. मला माहित नव्हतं. तिथं गेल्यानंतर, कार्यक्रम झाल्याच्या नंतर कळलं की या मातेला अजून 2 मुलं आहेत आणि मोठ्या हुद्द्यावरती आहेत. बाबा, पण अशा मुलांचा काय उपयोग आहे? ही जात जन्मालाच कशी येते? मोठ्या हुद्द्यावरती आहेत, नातवंड पोलीस अधिकारी आहेत, पण आई बापाचं श्राद्ध करायला देखील मागे पुढे पाहतात. ज्या आई बापाने जन्माला आल्यापासून आपल्या अपत्यांकरता, अपत्यांचं पालन पोषण करण्याकरता कुणाच्या तरी रस्त्यावरती, वरंड्यावरती राहून दिवस काढलेत, कुणाकरता? अपत्यांकरता. आणि आज त्यासाठी त्यांना काय नाहीये, त्यासाठी पैसे नाहीत त्यांच्याकडं. एवढ्या मोठ्या अपत्यांचा उपयोग काय असला अपत्यांचा बाबांनो? अरे आपल्यावरती जे कोण निस्वार्थी प्रेम करतं ना, ते फक्त आपले आई आणि बाप आहे. ते आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करतात. अरे अख्ख्या गावामध्ये जा, दसऱ्या दिवाळीच्या सणाला अख्ख्या गावामध्ये जा, अख्ख्या गावाच्या पाया पडा. दसऱ्या दिवाळीच्या सणाला अख्ख्या गावाच्या जरी पाया पडलात ना, तर डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांपैकी आशीर्वाद कुणीही देणार नाही. अख्ख्या गावाच्या पाया पडा दसऱ्या दिवाळीला, तरी डोक्यावरून, पाठीवरून हात फिरून आशीर्वाद कोणी देणार नाही. पण घरी आल्याच्या नंतर आपले माता पिता कसे आशीर्वाद देतात हो? डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून आपल्याला आशीर्वाद देतात. एवढं निस्वार्थी प्रेम आपल्यावरती करतात. निवडून जर आलो ना, निवडून आलो, गावातले लोक काय करतात? मिरवणूक काढतात, दारात आणतात. दारामध्ये पत्नी ताट घेऊन उभी आहे, ताट ओवळण्याकरता, ओवळून आतमध्ये घेतीये. पण जो निवडून आलाय ना, त्याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर हॉलमध्ये एक फोटो लटकवलेला असतो आई वडिलांचा. त्याच्यावरती त्याचं लक्ष जातं का, मी गाव कौतुक करताय, पत्नी कौतुक करतेय. पण जर आज माझे माता पिता हयात असते ना, तर त्यांना किती अभिमान वाटला असता की आज काय झाले, माझा मुलगा निवडून आलाय. एवढं निस्वार्थी प्रेम फक्त आपल्यावरती कोण करतं बाबा? आपले आई बापच करतात. आचार्य विनोबा भावे आचार्य होते. कार्यक्रमाकरता बाहेर गावी गेले ना, उठण्या बसण्याची सोय अतिशय उत्तम असायची, झोपण्याची सोय अतिशय उत्तम असायची. पण विनोबा भावे काय करायचे? पूर्वीच्या काळी तंगूसची वायरची पिशवी असायची. त्या वायरच्या पिशवीमध्ये 2 साड्या आईच्या घेऊन जायचे आणि एक साडी त्या पलंगावरती हातरायचे आणि दुसरी साडी उशावरती डोक्याखाली घ्यायचे. बघणारे लोक म्हणायचे, आचार्य हे काय करताय तुम्ही? तुमची किती सुविधा भारी केलीये, सुंदर असा पलंग सजवलेला आहे, तुम्ही असं काय करताय? आचार्य म्हणायचे, आई आहे का घरी? हो आहे की म्हटले. मग घरी जा, आईचा आधी प्रेम बघा. अरे मी खाली पलंगावरती साडी अथरतो ना, मला असं वाटत नाही की मी काय पलंगावरती झोपलेलो नाहीये. मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या
मांडीवरती झोपले, डोक्याखाली साडी घेतो, आईच्या साडीवरती झोपतो. मला असं वाटतं मी आईच्या मांडीवरतीच झोपलोय. एवढं निस्वार्थी प्रेम फक्त आपल्यावरती कोण करतं बाबांनो? आपले आई बापच करतात. पण ही संतांची भूमी आहे, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे, जी की जे एक वचनी होते. ही श्रावण बाळाची भूमी आहे, जे आई वडिलांची सेवा करतात. अशा श्रावण बाळाची ही भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये ही जातच जन्माला कुठून येते की ते आई बापच समजत नाहीत. आई कोण आणि बाप कोण हे समजत नाहीत. सासरवाशीन महिला भरपूर बसलेल्या आहेत तिथं. जर माहेराला गेला ना तर भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन आपली आई रस्त्यावरती उभी असते. आपल्यावरती तुकडा ओवाळून टाकते. अरे भावाची कितीही गरिबी असू द्या, भावाकडे परिस्थिती नाहीये, पण आपली आई कधी आपली पिशवी रिकामी येऊन देत नाही. माझ्या सासूला 4 मुली आहेत. प्रेम जर पाहिलं ना, रात्रभर झोप येत नाही. काही फक्त थोडंसं कळू द्या, असं काय झालंय, झोप येत नाही बाबा. का? तेवढं निस्वार्थी प्रेम त्यांच्यावरती आले ना. अरे नको काय नसू दे, पण 4 कांदे कवाय ना पिशवीमध्ये, काय कवाय ना भाजीपाला शेतामधून जाऊन ती पिशवीमध्ये टाकून देणार. का? याला तर म्हणतात निस्वार्थी प्रेम. एवढं निस्वार्थी प्रेम आपल्यावरती कोण करतं? फक्त आपले माता पिता करतात. कारण ही आई असते ना, ही आपल्या आपत्यांकरता काहीही करू शकते. म्हणून तर तुकोबराय म्हणतात ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ही फक्त लेकराचं हितच हिला माहिती असतं, बाकीचं काही माहित नसतं बाबांनो. म्हणजे आई फक्त लेकराचं हित जाणते. लेकराचं आपल्याला काय बरं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, एवढंच फक्त ती जाणते. म्हणून अशा आईला या निस्वार्थी प्रेम फक्त आई बाप आपल्यावरती करतात ना, या आई बापाला काय करा महाराज, फक्त आयुष्यभर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्यांच्या जवळ जा, बसा, काय चाललंय, बरं आहे का, जेवला का. वेळ नाही ना आपल्याला, संध्याकाळी आल्यानंतर फक्त विचारा, बाबा जेवला का, आई तू बरी आहे का, एवढं जरी विचारलं ना तरी खूप मोठं समाधान त्यांच्या मनाला वाटतं. आज या कुटुंबियांचा आदर्श घेण्यासारखा आहे बाबांनो. या मातेला वंशाला दिवा नाही म्हणून तिने सुद्धा याच्यामध्ये दुःख मानलं नाही. तिने आपल्या जावयांनाच काय केलंय बाबांनो, आपल्या जावयांनाच मुलं मानलेत. आणि जावयांनी सुद्धा काय केलं महाराज, आईवरती जसे आपली आई आहे ना, तसं आपल्या सासूवरती आई समजूनच प्रेम केले. अहो स्वतःचे मी सांगितलं ना, 8 दिवसापूर्वी कार्यक्रमाला गेलते ना, स्वतःच्या आई बापाचं श्राद्ध घालत नाहीयेत, आई बापाचं. पण आज या जावयांचा आदर्श घेण्यासारखा आहे बाबांनो. कारण का, आज सासूचं वर्ष श्राद्ध घालतायत, मुली घालतायत, जावई घालतायत. आणि मुलांना असल्या करायचंय का बाबा, यांचा आदर्श घेतला पाहिजे आपण. एवढं सांगते जाता झालेली सेवा तुमच्या सर्व सुज्ञांच्या चरणी समर्पित करते. माझे सद्गुरू नारायण महाराज पवार धुमाळवाडी आणि माझे मार्गदर्शक हरिभक्तपरायण संजय महाराज वाबळे सर, आणि माझ्या बरोबर इथं आज मृदुंगाची साथ करतायत ते माझे धीर रोहित महाराज जगताप खंडूखेरवाडी, आणि माझे चिरंजीव रुद्राक्ष महाराज जगताप जे हार्मोनियमची साथ करतायत ते सुपे भागातील संगीत रत्न असे हरिभक्तपरायण जीवन महाराज लडकत, आणि गायनाची साथ करतायत. तुम्ही तर ऐकलंच त्यांचं गायन काय. आज यांच्यामुळे मी इथं उभी. म्हणतात ना, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीके नाही ते आज मी जिथं उभी ना, ते यांच्या संगतीमुळे. यांनी मला आज इथं उभं राहायला सुद्धा तेवढा आधार लागतो बाबा. हा माझा आधार आहे. हरिभक्तपरायण दिनेश महाराज केदारी कडेठाणवरून आलेले आहेत, आणि हरिभक्तपरायण आदित्य महाराज दिवेकर वरवलचे, हे दोन्ही गायकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बाबा.